शिवपुराणातील महाशिवरात्रीची कथा। एकदा माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना विचारले, मृत्यूलोकातील मानवांना तुमची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ आणि सोपे व्रत कोणते? तेव्हा महादेवांनी तिला महाशिवरात्रीच्या व्रताची ही कथा सांगितली। एका गावात एक शिकारी राहायचा, जो मुक्या प्राण्यांची शिकार करून आपले कुटुंब पोसत असे। सावकाराचे कर्ज वेळेवर न फेडल्याने त्याला एका शिवमठात बंदी बनवून ठेवण्यात आले। योगायोगाने तो दिवस शिवरात्रीचा होता। मठात बंदी असताना त्याने दिवसभर ध्यानमग्न होऊन शिवाच्या कथा ऐकल्या। दुसऱ्या दिवशी कर्ज फेडण्याचे वचन देऊन त्याची सुटका झाली। आपल्या दिनचर्येप्रमाणे तो शिकारी जंगलात गेला। कैदेत असल्यामुळे त्याचा दिवसभर उपवास झाला होता आणि तो तहान भुकेने व्याकुळ होता। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या एका बेलाच्या झाडावर मचाण बांधून बसला। त्या झाडाखाली पानांत लोपलेले एक शिवलिंग होते। मचाण बांधताना त्याने तोडलेली बेलाची पाने नकळत त्या शिवलिंगावर पडत होती। अशा प्रकारे अजाणतेपणे त्याचा शिवरात्रीचा उपवास, रात्रीचे जागरण आणि शिवपूजा संपन्न झाली। रात्रीच्या वेळी तिथे एक गर्भिणी हरिणी पाणी पिण्यासाठी आली। शिकाऱ्याला बाण लावलेला पाहून ती म्हणाली, मी पिल्लाला जन्म देऊन लगेच परत येते, मग मला मार। त्याने तिला जाऊ दिले। काही वेळाने दुसरी हरिणी आली, जी आपल्या पतीला शोधत होती। तिनेही पतीला भेटून परत येण्याचे वचन दिले। त्यानंतर तिसरी हरिणी पिल्लांसोबत आली। तिने पिल्लांना त्यांच्या वडिलांकडे सोडून येण्याची विनंती केली। शिकाऱ्याला दया आली आणि त्याने तिन्ही हरिणांना सोडून दिले। शेवटी एक धिप्पाड मृग तिथे आला। तो त्या तिन्ही हरिणांचा पती होता। जेव्हा त्याला शिकाऱ्याकडून सर्व घटना समजली तेव्हा तो म्हणाला, त्या माझ्या पत्नी आहेत, मला त्यांना एकदा भेटू दे, मग आम्ही सर्वजण तुझ्यासमोर हजर होऊ। शिकाऱ्याने त्यालाही सोडले। संपूर्ण रात्रभर घडलेले जागरण, उपवास आणि शिवलिंगावर पडलेल्या बेलपानांमुळे शिकाऱ्याचे हिंसक आणि क्रूर हृदय पूर्णपणे बदलले होते। भगवान शिवाच्या कृपेने त्याच्या मनात पश्चात्ताप आणि करुणा निर्माण झाली। थोड्या वेळाने वचनबद्ध असलेले ते संपूर्ण हरिणाचे कुटुंब शिकाऱ्यासमोर येऊन उभे राहिले। मुक्या प्राण्यांमधील ते अफाट प्रेम आणि सत्यनिष्ठा पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याच्या हातातील धनुष्य खाली गळून पडले। त्याने हरिणांना जीवदान दिले आणि यापुढे कधीही कोणत्याही प्राण्याची हत्या न करण्याची शपथ घेतली। अजाणतेपणे घडलेल्या शिवपूजेमुळे त्याचा उद्धार झाला। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्ती विजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।